ठरलं तर मग मालिकेचा आजचा 3 मार्चचा भाग प्रेक्षकांनो जबरदस्त आहे. म्हणजे असा एक मोठा ट्विस्ट आला आहे की आता प्रियाचं सत्य लवकरच उघडकीस येणार आहे. तर आजच्या भागामध्ये बघा, अर्जुन चैतन्य दोघे मिळून प्रियाचा पाठलाग करतात. प्रिया जाते नागोबाला सोडवण्यासाठी एका वकिलाकडे आणि तेव्हाच प्रियावरती नजर ठेवल्याचा अर्जुनला मोठा फायदा होतो. त्यातच आता साक्षीने सचिनवरती आंधळा विश्वास टाकून तिचा मागचा सगळा भूतकाळ सचिनला सांगितलाय, जो की माहिती आहे त्याला. त्यातच आता प्रियाची अशी काही फजिती झाली आहे ना, कारण पूर्ण आजीने खास जबाबदारी सोपवली होती. ती पूर्ण करतानाच प्रियाच्या नाके नऊ आलेत. त्यातच होळीच्या दिवशी प्रिया जाते प्रतिमावरती हल्ला करायला आणि तोच हल्ला सायली परतवून लावते आणि शिक्षा होते प्रियालाच. म्हणजे प्रतिमासाठी खणलेल्या खड्ड्यात प्रिया स्वतःच अडकली आणि ऐनवेळी प्रतिमा बेशुद्ध पडते. तिला गरज भासते ती रक्ताची आणि सायलीने स्वतः रक्त देऊन तिचा जीव वाचवलाय. पण प्रिया लपून नागराजची मदत करते हे सत्य कळल्यानंतर अर्जुनचं पुढचं पाऊल काय असेल आणि प्रतिमावरचा हल्ला सायली प्रियावरची कसा उधळून लावते, पाहूयात आजच्या भागामध्ये. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा त्यासाठी. अर्जुन चैतन्य दोघेही एकत्र साक्षीचा पत्ता शोधायला बाहेर पडतातच. तेव्हा दोघेही विचार करत असतात की साक्षी नक्कीच महिपतची भेट घेत असेल. महिपत साक्षी एकमेकांना भेटत असतीलच, पण त्याचा पुरावा कसा नाही आहे. चैतन्य म्हणतो की आपल्यालाही माहिती आहे साक्षी महिपतचा किती मोठा वीक पॉईंट आहे. मग ती भेट तर घेत असेलच ना. अरे त्याचाच तर आपल्याला फायदा झाला आहे. तू फायदा करून घेतलात केसमध्ये त्याचा. अर्जुन म्हणतो की तेच तर कळत नाही आहे. मग साक्षी महिपतला भेटायला कशी येत नाही. तेव्हा चैतन्य म्हणतो की कदाचित असं असू शकतं, महिपत स्वतः साक्षीला भेटायला जात असेल तर, किंवा महिपतच्या घराच्या ठिकाणी येऊन ते भेटत असतील तर. अर्जुन म्हणतो की नाही, इतकी मोठी रिस्क ते नाही घेऊ शकत. ते इतकं स्ट्रेट फॉरवर्ड कधीच जाणार नाहीत. दोघेही विचार करत असताना अचानकच अर्जुनचं लक्ष जातं प्रियाकडे. प्रिया रिक्षाची वाट पाहते एके ठिकाणी थांबलेली असते. अर्जुन एकदमच गाडीला ब्रेक मारतो. चैतन्य विचारतो की काय झालं. अर्जुन सांगतो की ती बघ तन्वी. आता प्रिया रिक्षावाल्याशी काहीतरी बोलते आणि रिक्षामध्ये बसते. बहुतेक पैशांचं वारगीर वगैरे काहीतरी करत असेल. अर्जुन म्हणतो की चल आपण आता तन्वीला फॉलो करूयात. चैतन्याच्या तर डोक्यात काही शिरतच नाही. चैतन्य आता अर्जुनचं इतकं डोकं खातो. चैतन्य विचारतो की अर्जुन काय चाललंय नक्की तुझं. अरे आपण आत्ता नागराजबद्दल साक्षी महिपतबद्दल बोलत होतो आणि अचानकच आपण तन्वीचा का पाठलाग करतोय. अर्जुन चैतन्याला कोडं सोडवतो. महिपत, प्रिया, नागराज तिघेही एकच आहेत. तुला आठवतंय कोर्टाच्या बाहेर आपल्याला नागराज म्हणाला होता, मया सभा. आमच्या घराचं असं एक सत्य आहे की जे आमच्या घरातली व्यक्तीच ते घर पोकारते. मी आणि सायली ते कोडं सोडवण्याच्या प्रयत्नात होतो आणि आम्हाला त्या कोड्याचं उत्तरही मिळालंय. आम्हाला असं वाटतं की नागराज आणि प्रियाला ते सत्य माहिती आहे. सचिन इकडे आता साक्षीला असा काही इमोशनल ब्लॅकमेल करतो ना की साक्षीच्या तोंडूनच त्याला सगळं खरं वधवून घ्यायचं असतं. साक्षीला आपल्यापासून दूर ढकलत म्हणतो की सॅम इनफ. तू कोणत्या तरी मोठ्या प्रॉब्लेममध्ये फसली आहेस आणि तू मला काहीच सांगत नाही आहेस. तुला असं वाटतंय का की तू सांगितलेलं सत्य मी कोणाला बाहेर दुसऱ्याला जाऊन सांगेन. सॅम तसं नाही आहे. तू का तुझ्या पर्सनल गोष्टी माझ्याशी शेअर करत नाही आहेस. तेव्हा साक्षी म्हणते की प्लीज समजून घे, माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे, पण मी नाही सांगू शकत आता मात्र. तेव्हा सचिन म्हणतो की सॅम प्लीज बिलीव्ह मी. तू जे सांगशील ते मी दुसऱ्या कोणालाही कळू देणार नाही आहे आपल्या व्यतिरिक्त. तेव्हा साक्षी त्या इमोशनच्या ओघामध्ये म्हणते की ते माझे मामा नाही आहेत. आता मात्र सचिन हट्टालाच पेटतो. साक्षी म्हणते की सचिन अजून कितीतरी गोष्टी आहेत ज्या तुला कळल्यानंतर तुला मोठा धक्काही बसू शकतो. तेव्हा सचिन म्हणतो की बसू देत, तुझ्यासाठी मी कोणताही धक्का पचवायला तयार आहे. इकडे जेव्हा अर्जुन प्रियाच्या रिक्षाचा पिच्छा करतो त्यानंतर प्रियाची रिक्षा जाऊन थांबते ती एके ठिकाणी एका वकिलाच्या फर्मपाशी. अर्जुन अचानक आपली गाडी थांबवतो आणि विचार करतो ती इथे का आली असेल. चैतन्याला तो सांगतो की तू इथे गाडीपाशीच थांब आणि तो प्रियाचा पाठलाग करतो
आतमध्ये जातो. आता तिथे रिसेप्शनवरती प्रिया चौकशी करते, वकील साहेब आहेत का? रिसेप्शनिस्ट सांगते की हो आहेत ना. ती विचारते की तुम्ही त्यांना भेटायची अपॉइंटमेंट वगैरे काही घेतली होती का? प्रिया सांगते की हो, मी मगाशी ना त्यांना मेसेज केला होता. ती मेसेज दाखवते तेव्हा प्रियाला ती आतमध्ये सोडते. आता प्रिया तिथे घेऊन गेलेली असते शेणाची पिशवी, जे की पूर्ण आजीने तिला आणायला सांगितलेलं असतं. आता ती मुलगी प्रियाला रिक्वेस्ट करते की मॅम प्लीज तुम्ही ही पिशवी आतमध्ये घेऊन जाऊ नका ना, याच्यातून ना खूप घाणेरडा असा वास येतोय. प्रिया मुद्दामच विचार करते की इथे ठेवू का मग? तेव्हा ती मुलगी सांगते की प्लीज तुम्ही ती त्या कोपऱ्यात नेऊन ठेवता का? प्रिया हसत आता ती पिशवी तिथे नेऊन ठेवते आणि त्यानंतर आत वकिलाला भेटायला जाते. अर्जुनला धक्काच बसतो. अर्जुनला प्रश्न सतावतो की प्रिया इथे का आली असावी? इकडे रविराज प्रतिमाची काळजी करतात. तिला विचारतात की तुझी तब्येत वगैरे ठीक आहे ना? प्रतिमा सांगते की हो. आता तिला ते जेवणासाठी काहीतरी खाण्यासाठी आग्रह धरतात. प्रतिमा सांगते की तिला काहीच नको आहे, पण रविराज तिला आता दूध प्यायला आग्रह धरतात. तरीही ती नकारच देते. पण इतक्यात नेमकं सायली दूधच घेऊन येते. प्रतिमा रविराजांना सांगत असते की कशाला माझी इतकी काळजी करताय? रविराज म्हणतात की बघ, मी दूध पिते का विचारत होतो आणि नेमकं सायली दूध घेऊन आली. सायली ही प्रतिमाला दटावते लहान मुलांसारखं की आत्या, मी तुमचं काहीही ऐकणार नाही आहे. आता कुठलेही आडेवेडे न घेता हे दूध पिऊन टाका चला. आता रविराज सायलीकडे तक्रार करतात की तूच हिला सरळ करशील. तेव्हा सायली समजावते की प्रतिमा आत्या, रविराज काकांना तुमची काळजी वाटते की नाही? काळजीपोटीच बोलतात ना ते, मग ऐका ना त्यांचं. तेव्हा प्रतिमा हसून म्हणते की सायली, आता ना तू खरोखरच यांची मुलगी वाटतेस. आता सायली गुपचूप तिला दूध प्यायला लावते. इकडे या खोटारड्या सचिनवरती आंधळा विश्वास टाकून साक्षी आपला सगळाच भूतकाळ उघडते, जो की सचिनला ऑलरेडी माहिती आहे. तरीसुद्धा आता सचिन नाटकं तर बघा कशी करतो. सॅम, मला याच्यावरती ना कसं रिॲक्ट करावं तेच कळत नाही आहे अगं. हे सगळं इतकं शॉकिंग आहे. तेव्हा साक्षी सांगते की म्हणूनच तर मी तुला सांगत नव्हते हे सगळं. तेव्हा सचिन तिच्या जवळ येतो आणि तिला सांगतो की सॅम, आय प्रॉमिस, मी तुला या प्रॉब्लेममधून नक्की बाहेर काढेन. पण अगं, तू कसं सगळं हे सगळं हँडल केलंस? आता तर तुझे अण्णासुद्धा नाही आहेत तुझ्यासोबत. तेव्हा साक्षी इतकी गोंधळलेली असते. ती म्हणते की अरे म्हणूनच तर माझ्या वागण्याचा माझ्यावरती कंट्रोलच नव्हता. सतत असा तोल जात होता. मला भीती वाटत होती सगळी. आणि त्यात मी माझ्या लाईफमध्ये जे काही घडले ते कोणाला सांगूही शकत नव्हते. पण सचिन, मला आपल्या नात्याची सुरुवात अशी फसवणूक करून करायची नव्हती. म्हणूनच जे काही होतं ते सगळं मी तुला सांगितले. सचिन तिला आता वचन देतो की साक्षी, मी कायम तुझ्यासोबत असेन आणि मी तुला यातून प्रॉब्लेममधून बाहेर काढेन. तुझ्या आयुष्यामध्ये मी फक्त सुखाचेच दिवस आणेन. असं म्हणून सचिन जेव्हा साक्षीला आपल्या उराशी कवटाळतो, सचिनने बरोबर साक्षीला घोळात घेतलेलं असतं. इकडे आता प्रिया ज्या वकिलाला भेटायला गेली आहे, तिथे चैतन्य अर्जुन तिच्यावरती नजर ठेवून असतात. अर्जुन पटकन बाहेर पडतो आणि चैतन्यजवळ जाऊन थांबतो. दोघे आता प्रियाच्या येण्याची वाट पाहतात. प्रिया शेणाची पिशवी घेऊन येते बाहेर. थोडा वेळ वाट बघते रिक्षाची. तेव्हा अर्जुन तिच्यावरती नजर ठेवून असतोच. अचानक रिक्षा येते. प्रिया रिक्षात बसून निघून जाते. पण प्रिया तिथे कशासाठी गेली होती ते अर्जुनला जाणून घेण्याची तीव्र इच्छा होते. पण प्रियाने खरोखरच अर्जुनला चांगलेच मूर्खात काढले. कारण जेव्हा अर्जुन चैतन्य दोघेही जातात, ॲडव्होकेट झेंडेची भेट घेतात. आता तो झेंडे इतका हवालदिल होतो, अर्जुन सुभेदार चक्क त्याच्या फॉर्ममध्ये. अर्जुन चौकशी करतो की आत्ता जी मुलगी तुमच्याकडे येऊन गेली ती तुमची क्लायंट आहे का? तेव्हा तो सांगतो की नाही, त्यांना ॲक्च्युली एका डिवोर्स केसबद्दल फाईल करायची होती, म्हणून ते आले होत्या. त्यांच्या मैत्रिणीची डिवोर्स केस आहे. म्हणजे ती राहते दुसरीकडे, पण तिला पनवेलमध्ये डिवोर्स केस फाईल करायची आहे. अर्जुन म्हणतो की अच्छा. चहा कॉफीसाठी तो झेंडे आता अर्जुनला आग्रह धरतो, पण अर्जुन सांगतो की नाही, आता सध्या वेळ नाही आहे, नंतर कधीतरी येईनच. जेव्हा ते दोघेही बाहेर पडतात तेव्हा विचार करतात, तिची कुठली मैत्रीण तिचं डिवोर्स केस फाईल करायची आहे. पण अर्जुन म्हणतो की तिचं काय चाललंय ते कळतच नाही आहे. अर्जुनने आता प्रियाला चांगलंच हेरलेलं असतं. तो म्हणतो की नक्कीच
ती वेगळ्याच कामासाठी आली असणार आहे. तिने आपल्याला बघितलं असेल आणि म्हणूनच तिथे जाऊन वेगळंच काहीतरी बोलले. आता चैतन्य दात ओटकात म्हणतो की किती आटल्या खातीची मुलगी आहे. अर्जुन म्हणतो की जाऊ देत चल. आता जेव्हा अर्जुन चैतन्य तेथून निघून जातात तेव्हा मात्र प्रिया तिथेच लपून बसलेली असते आणि अचानक बाहेर येते. तर होतं असं, आपल्याला आता फ्लॅशबॅकमध्ये दाखवलं आहे की प्रियाचं लक्ष समोर आरशात जातं. ती आपले केस ठीक करत असते तेव्हाच तिने अर्जुनला पाहिलेलं असतं प्रियावरती नजर ठेवताना आणि म्हणूनच ती थापा मारून आली. म्हणजे तिने अर्जुनला उल्लू बनवलं. तर कसं फसवलं रे अर्जुन मी तुला? तू माझा पाठलाग करतोय हे मला आधीच कळलं होतं. म्हणूनच तर आज जाऊन नागोबाच्या केसबद्दल मी काहीच बोलले नाही. किती हुशार आहे ना मी. प्रिया स्वतःचीच पाठ थोपटते. पण हीच हुशारी एक दिवस प्रियाला चांगलीच नडणार आहे. इकडे आता सचिन फार वेळ साक्षीसोबत थांबू शकत नसतो. म्हणूनच तो साक्षीला सांगतो की मला एक महत्त्वाचं काम आहे, मी नंतर तुला नक्की भेटेन. आणि ते तिथून निघून जातो. इकडे प्रियाच्या चांगलीच फजिती होते. कारण जेव्हा ती शेणापासून गोवऱ्या करायला घेते ना तेव्हा अश्विन तिच्यासमोरच उभा असतो. अख्खं सुभेदार कुटुंब तिच्यावरती नजर ठेवूनच असतं. प्रियाला आता इतकं बेकार वाटत असतं. ती तोंड वेडं करून का असेना पण सगळे सुभेदार अगदी CCTV सारखीच नजर ठेवून असतात तिच्यावरती. म्हणून प्रिया गुपचूप आपापलं काम करत असते. अश्विन तिला सांगतो की तन्वी, पूर्ण आजची ऑर्डर इतकीही सिरियसली घ्यायची गरज नाही आहे अगं. सोड हे सगळं सेन वगैरे. आपण गोवऱ्या बाहेर विकत मिळतात आणूयात ना विकत. तेव्हा प्रिया मोठ्याने म्हणते की अश्विन, अरे बाहेरून गोवऱ्या विकत आणायची काय गरज आहे? हे काय मी बनवतेच आहे ना. आणि शेण बघ किती छान आहे. आता मी त्याच्यामध्ये मस्त असं गोमूत्र टाकते आणि गोवऱ्या बनवून घेते ना. आता अश्विन तिला मदत करायला जातो. पण प्रिया सांगते की पूर्णाजीने मला काम सांगितले आणि मी कोणाचीही मदत घेणार नाही आहे. कारण त्यांनी तसं सांगितलं ना मला. तू दूर हो बरं. तेव्हा कल्पना, प्रताप, सायली इतके हसत असतात प्रियावरती. प्रियाची झालेली फजिती बघायला मजा येते त्यांना. आता त्या शेणाचा इतका घाण वास येत असतो की प्रियाला अगदी उचमळून येतं. त्यानंतर प्रिया गोमूत्र टाकते. कसं बसं तरी आपलं ते काम ती करायला लागते. तिला त्या वासाचा इतका त्रास होत असतो. त्यानंतर ती ते गोमूत्र त्या शेणामध्ये मिक्स करून गोवऱ्या थापायला घेते. अश्विनला ते दाखवते. अश्विन म्हणतो की वा वा छान थापल्यात हा. तन्वी थांब, मी तुझ्या नाकाला ना रुमाल बांधतो म्हणजे तुला वास नाही येणार ना. आता जबरदस्ती अश्विन तिच्या नाकाला रुमाल बांधतो. कारण त्यालाही कळत असतं की प्रियाला इतका त्रास होतोय त्या वासाचा. अश्विनला आपल्या बायकोचा इतका पुळका येतो. आता तिला उन्हाचे चटके बसतात, बिचाराला सहन होत नाही. म्हणून तो लगेचच आपला हात तिच्या डोक्यावरती धरतो जेणेकरून त्याच्या बायकोला ऊन नको ना लागायला. आता प्रिया हसतच म्हणते कशाला करतोयस हे सगळं. पण मनातच ती काय विचार करते, आता काहीही झालं नाका तोंडात जरी शेण गेलं ना माझ्या तरी हे काम मी करणारच आहे. जर मी सुभेदारांना अश्विनला इम्प्रेस नाही करू शकले ना तर माझं काही खैर नाही आहे. पूर्ण आजीला नवल वाटतं की प्रियाने चक्क त्यांचं बोलणं इतकं मनावर कसं काय घेतलं. कल्पना ही आश्चर्याने विचार करते की खरोखरच तन्वी चक्क शेणाच्या गोवऱ्या थापते. प्रताप म्हणतो की एरवी तर 9-9 वाजेपर्यंत झोपणारी ही अचानकच कामं कशी काय करायला लागले. पूर्णाची म्हणते की नक्कीच त्याच्या मागे काहीतरी कारण आहे, कळेलच काही दिवसात. म्हणजे विचार करा प्रेक्षकांनो, कोणाचाही या भामट्या प्रियावरती विश्वासच नाही आहे. ती चांगली वागली तरी. त्यानंतर रात्रीच्या वेळी सायली आता होळीच्या पूजेची तयारी करत असते. अर्जुन येतो आणि विचारतो की बायको मला सांग काय हेल्प करायची आहे. तेव्हा सायली म्हणते की काही नको. अर्जुन विचारतो की अरे असं कसं, तू मला माझ्या कामात हेल्प करते ना. आणि आपण आदलाबदली करायच्या आधीनं मला माहितीच नव्हतं की पुरुषांनी पण घरात थोडी मदत करायला हवी. सांग ना मी काय काम करू तुझं. तेव्हा सायली सांगते की कामच करायचं आहे ना, मग या वाती वळून घ्या. अर्जुन विचारात पडतो ते कसं करायचं असतं. तेव्हा सायली सांगते की हा कापूस घ्या, थोडंसं पाण्याचा हात घ्या आणि वाती वळून घ्या. अर्जुनला तर काही जमतच नाही, सगळं डोक्यावरूनच जातं. तेव्हा सायली शिकवते तरीही अर्जुनला जमत नसतं. आता सायली अर्जुनचा हात पकडून त्याला जेव्हा शिकवते तेव्हा अर्जुन
ती शिकत तर असतो, पण त्याची नजर फक्त सायलीवरती असते. तेव्हा सायली विचारते की काय चाललंय तुमचं? आपण कुठे आहोत? काय करतोय? याचं जरा भान ठेवा. तेव्हा अर्जुन म्हणतो की काय करू बायको? तू दिसतेच इतकी सुंदर, माझी नजर तुझ्यावरून हटतच नाही. तेव्हा सायली लाजते आणि म्हणते की काय हे? तुम्ही असं काहीतरी बोलता आणि नंतर माझंही कामात लक्ष लागत नाही. अर्जुन आणि सायलीचं लक्षच नसतं. इतक्यात कल्पना प्रतिमा तिथे येतात. मुद्दामच कल्पना घसा खाकरते. ते दोघेही सावध होतात. आता या दोघी इतकं चिडवतात त्यांना. तेव्हा सायली तर आता कामाचा बहाणा करून तेथून जाते. अर्जुन म्हणतो की मी हेल्प करू लागत होतो ना. कल्पना म्हणते की झाले वाद वळून झाले. अर्जुनही आता पूजेचे ताटं बाहेर घेऊन जातो. मस्त आता सुभेदारांच्याकडे होळीची सगळी जय्यत तयारी झालेली असते. सुमन काकू विमलताई दोघेही रांगोळी घालत असतात त्या होळीच्या भोवती. तेव्हा चैतन्य त्यांची मस्करी करतो की सुमन काकू, नाही म्हणजे आज तू रांगोळी घालतेस, मला चान्स मिळाला असताना तर भारी काढली असती. तेव्हा ती विचारते की का छान नाही आली आहे? चैतन्य हसत म्हणतो की गंमत केली ग, सॉरी. इतक्यात घरात ते सर्वच जण येतात. अस्मिताला घेऊन सचिनही बाहेर येतो. तेव्हा अस्मिताही इतकी खुश असते. ती जाऊन कौतुकाने सांगते की मम्मा, माझा ड्रेस बघ ना, छान दिसतोय ना, सचिनने घेऊन दिलाय. आता मात्र सगळ्यांचे चेहरेच पडतात. त्याने माझ्यासाठी खास ड्रेस आणला आणि मला आग्रहाने तो घालायलाही सांगितलाय. पूर्णाची सांगते की मुख्य म्हणजे तू त्याच्यामध्ये छान दिसतेस. आता अर्जुन इतका राग आलेला असतो सचिनचा, त्यात सचिन त्याच्या मागेच थांबलेला असतो. तेव्हा सायली त्याला खुणवते आणि गप्प बसायला सांगते, कारण सणासुदीच्या दिवशी तिला वाद नको आहे. आता पूर्णाची जेव्हा पूजा करून घ्यायला सांगते, तेव्हा रविराज आठवण करून देतात, अरे हो पण शेणाच्या गोवऱ्या कुठे आहेत? अजून आलेच नाही आहेत. इतक्यातच प्रिया अश्विन दोघेही बाहेर येतात. तेव्हा विमलचं लक्ष जातं आणि विमल प्रियाची खिल्ली उडवते. ती सगळ्यांना सांगते की त्या काय गोवऱ्या आल्या, म्हणजे तन्वीताई आले. तेव्हा सर्वजण हसत असतात. अश्विन आता प्रियाला ही आठवण करून देतो. प्रियाला तो सांगतो की स्वतःच्या हाताने तो होळीच्या भोवती गोवऱ्या लाव. तेव्हा प्रिया जाते. तिने ज्या ठिकाणी ठेवलेल्या असतात गोवऱ्या, ती घेऊन येते. होळीच्या भोवती ती गोवऱ्या लावतच असते. पण अश्विन इतकं कौतुक करतो तिचं, थकतच नाही. तन्वी, आज तू ना खरंच कमाल केली असा, म्हणजे असल्या कामाची सवय नसलेली मुलगी तू, तरी हे काम केलं आहेस तू, भारी आहे. सर्वजण तर ऐकून न ऐकल्यासारखे वागतात. आता प्रियाचं झालेलं असतं गोवऱ्या लावून. सायली सांगते की चला पूजा करून घेऊयात. सायली अर्जुन दोघेही आता पूजा करायला बसतात. सायली स्वतःला अर्जुनला तिलक लावून घेते आणि त्यानंतर दोघेही एकत्र होळीची पूजा करून घेतात. त्यानंतर अर्जुन जेव्हा होळी पेटवतो तेव्हा अख्खं कुटुंब हात जोडून प्रार्थना करत असतं. थोड्या वेळांनी होळी जेव्हा चांगला पेट घेते त्यावेळेस सायली इतर घरातल्या सगळ्या बायका पुढे येतात. सायली होळीला नैवेद्य दाखवते. तेव्हा मात्र पूर्णाची सायलीचं कौतुक करते की खरंच सायलीने बनवलेल्या पुरणपोळ्या अगदी प्रतिमाच्या हातासारख्या झाल्या होत्या. तेव्हा अस्मिता प्रियाला टोमणे मारते की तन्वीच्या बघा. आता अश्विनला इतका राग येतो. तेव्हा पूर्णाची विचारते की तन्वी, काय गं, तू पोळ्या बनवायला चक्क 4 तास लावलेत? तेव्हा प्रिया सांगते की पूर्णाची, मला स्वयंपाक येत नाही, हे कधीच मी अमान्य केलेलं नाही आहे, पण मी प्रयत्न तरी करते ना, आणि हळूहळू आईसारख्या पोळ्या येतीलच की मला. त्यानंतर सायली उठते आणि जेव्हा ती होळीच्या भोवती पाणी ओतून फेरी घेते, त्यानंतर घरातल्या सगळ्या बायका एक एक करत येतात. कल्पना त्या होळीमध्ये एक नारळ अर्पण करते. ती सुद्धा होळीभोवती एक फेरी घेते. पण जेव्हा प्रतिभा पुढे येते तेव्हा मात्र प्रिया नाटकं करते. पुढे येऊन काळजीचा आव आणते की आई गं, तुला झाडाची खूप भीती वाटते ना, पण तू काळजी करू नकोस हा, मी आहे तुझ्यापाशी. आता मात्र प्रतिमा तिलाच तोंड कशी पाडते. हे सांगून की तन्वी, मला तर आगीची भीती वाटतच नाही, कारण खूप आधी सायली अर्जुनने माझी भीती घालवली आहे अगं. आता प्रियाला इतका राग येतो, मनातच ती प्रतिमाला शिव्या घालते. ही आगाऊ बाई स्वतःला माझी आई बनवते आणि सगळ्यांसमोर मलाच तोडघशी पाडते. आता प्रियाला प्रतिमाला तिचा अपमान केल्याबद्दल धडा शिकवायचा असतो. जेव्हा प्रतिमा पाण्याचा
तांबे घेऊन त्या होळीभोवती फेरी मारत असते तेव्हा प्रिया तिच्यावरती नजर ठेवून असते. प्रिया त्या संधीचा मौका साधते. आता पुरणपोळी त्याच्यामध्ये अर्पण करायची बहाणा करते आणि होळीतलं जे लाकूड आहे पेटतं ती जोराच्या हाताने हलवते. आता ते लाकूड प्रतिमाच्या अंगावरती पडणार. सर्वजण मोठ्याने किंचाळतात. त्या आतच सायली येऊन जोराचं ते लाकूड माघारी ढकलते आणि नेमकं ते जाऊन पडतं प्रियाच्या पायावरती. जशास तसं सर्वांच्या काळजाचा ठोका चुकतो. सर्वजण प्रतिमाची इतकी काळजी करत असतात. इतक्यात प्रियाही जोराची किंचाळते. तिच्याही पायाला भाजलेलं असतं. आता साडी तिची पेट घेणार त्याआधी अश्विन धावत येऊन ते विझवतो. आता घरातले प्रतिमाची इतकी काळजी करत असतात. अश्विनला खूप राग येतो. पुन्हा प्रियाकडे कोणी ढुंकूनही पाहत नाही. तो घरच्यांनाच विचारतो की इथे तन्वीला सुद्धा पोळलंय भाजलंय बघा जरा. अर्जुन म्हणतो की तू लक्ष देतोयस ना, दे मग. कोणाला फरकच पडत नाही. प्रतिमा ती आता सगळ्यांना ठीक असल्याचं सांगते तेव्हा सगळे पुरुष येऊन आता होळीला नमस्कार करतात. आता सायली हात जोडून प्रार्थना करते, माझ्या घरावरती कोणतंही संकट येऊ देऊ नकोस. माझ्या घराला सुखरूप ठेव आणि सर्वांच्या इच्छा पूर्ण कर. अर्जुन मनात प्रार्थना करतो की तन्वीचं काय लपवलेलं सत्य आहे ते लवकरच बाहेर येऊ देत. इतक्यातच आता सुमन काकूला प्रतिमा ते सांगते की घशाला कोरड पडली आहे, मी जाऊन पाणी पिऊन येते. पण थोडं पुढे काय जाते, अचानकच ती धडकन खाली कोसळते. प्रियाचं लक्ष जातं आणि प्रिया मोठ्याने किंचाळते, आई. तेव्हा सर्वांची नजर वळते. सर्वजण इतके घाबरलेले असतात, धावत सुटतात प्रतिमाकडे. अश्विन येतो, प्रतिमाला चेक करतो. सर्वजण खूपच घाबरलेले असतात. आता प्रियाचा तर नाटकीपणा इतका चालू असतो की अश्विन माझ्या आईला काही होणार नाही आहे ना, तिला काही झालं तर मी. तेव्हा अश्विन घरातल्यांना सांगतो की दादा आपल्याला प्रतिमा आत्याला हॉस्पिटलला शिफ्ट करावं लागेल. अर्जुन म्हणतो की ठीक आहे मी गाडी काढतो, तू चल पटकन. रविराज सांगतात की जे करायचं असेल ते लवकर करा. आता प्रिया पुन्हा काळजीचं आव्हान ते, मीही माझ्या आईसोबत हॉस्पिटलला येणार, ते हट्ट धरून बसते. पण रविराज तिला फटकारतात की नाही, कुणीही आमच्यासोबत यायचं नाही आहे, माझ्यासोबत फक्त सायलीच असेल. प्रतापला तो सांगतो की तू घरातल्यांसोबत थांब. पूर्णाची म्हणते की असं कसं, आम्ही इथेच थांबायचं. रविराज समजावतात की पूर्णाही प्लीज समजून घ्या. प्रताप सांगतो की हे बघ रविराज, तिथे जे काही होत आहे ते कळवत चल. अर्जुन, चैतन्य, अश्विन तिघेही प्रतिमा त्याला उचलतात आणि गाडीकडे घेऊन जातात. घरातले सर्वजण प्रतिमासाठी देवाकडे प्रार्थना करत असतात. आता सुमन काकूला या सगळ्याचा इतका धक्का बसतो. ती रडकुंडीला येऊन विचारते की वहिनींना अचानक काय झालं. काल पण त्यांना खूप चक्कर येत होती, अचानक तब्येत बिघडली आहे त्यांची. सुमन काकू स्वतःला इतका त्रास करून घेते. प्रताप आता त्यांना धीर देत असतो की अजिबात कोणीही काळजी करू नका, हे साधं काहीचं दुखणं असेल, होईल ती ठीक लवकर. आता घरातल्यांना धीर द्यायचा राहिलं बाजूला. प्रिया स्वतःचाच नाटकीपणा चालू करते, जसं काही प्रतिमाला काही झालंय आणि हिच्यावरतीच आभाळ कोसळले. पण यावेळी प्रियाकडे मात्र कोणीही लक्ष देत नाही. सर्वजण आपापल्या प्रार्थनेतच व्यस्त असतात. आणि प्रेक्षकांनो भाग इथेच संपतोय. पुढे बघूयात. प्रतिमाला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट तर केलेलं असतंच. आता अश्विन घरातल्यांना धक्कादायक बातमी देतो की प्रतिमा आत्याचं हिमोग्लोबिन डेंजरसली कमी झालं आहे, आपल्याला पटकन तिला रक्त चढवावं लागेल. तेव्हा रविराज सांगतात की अरे तन्वी देईल ना रक्त. तन्वी आणि प्रतिमाचं ब्लड ग्रुप ओ निगेटिव्हच आहे. आता अश्विन प्रियाशी कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न करतो पण प्रियाचा फोनच लागत नाही. गुपचूप ते प्रियाने ऐकलेलं असतं आणि तेथून कल्टी मारलेली असते. आता सायली प्रतिमाला रक्त देते. सायलीचा रक्तगट प्रतिमाची मॅच झालाय ही आनंदाची बातमी अश्विन रविराजांना देतो आणि सायलीच आता प्रतिमाचा जीव वाचतोय. जशी याआधी प्रतिमाने सायलीचा वाचवला होता अगदी तसंच. पण याच एका घटनेने लवकरच सत्य बाहेर पडणार.